नमस्कार, मी हनुमंत मोहिते. हनुमंत_मोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिका निवडणुका लागलेल्या आहेत आणि या 8 नगरपालिकेमध्ये आता अंतिम टप्प्यात सगळी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच्यामध्ये मंत्री सुद्धा आता प्रचारात उतरलेले आहेत आणि नागरिकांना आपण शहराचा विकास कसा करू ही आश्वासनं देत आहेत. आता सांगलीमध्ये ज्या महत्त्वाच्या नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात 2 नगरपालिका या महत्त्वाच्या आहेत. एक ईश्वरपूरची नगरपालिका आणि दुसरी विट्याची नगरपालिका. आता या ठिकाणी सत्ता परिवर्तन होणार का हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. ईश्वरपूरमध्ये यापूर्वी निशिकांत पाटील यांच्या रूपानं सत्तांतर झालेलं होतं आणि इथं 4-5 वर्ष सत्ता होती निशिकांत पाटलांची. त्यानंतर मात्र प्रशासक नेमण्यात आला. त्यामुळं इथं सत्तांतर करून जयंत पाटील नेमकं काय करणार हे सर्वांचं लक्ष राहिलं. आणि विट्यामध्ये गेली 50 वर्ष हनुमंतराव पाटील, सदाशिव पाटील आणि वैभव पाटील या घराण्याची सत्ता आहे आणि ती सत्ता उलटून टाकण्यासाठी आता आमदार सुहास बाबर हे मोठ्या हिरिरीनं तिथं उतरले. त्यामुळे या 2 नगरपालिकांमध्ये सत्ता परिवर्तन होणार का याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. आपण पहिला चर्चा करू ईश्वरपूर नगरपालिकेची. ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये आता सध्या टोकाचा संघर्ष हा महायुतीमध्ये आणि जयंत पाटील यांच्यामध्ये पाहतोय. जयंत पाटील हे मोठ्या ताकदीनं तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांचे आनंदराव मलगुंडे हे इलेक्शन लढवत आहेत. त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा राजकीय घराणा आहे आणि ते माजी नगराध्यक्ष पण आहेत आणि अतिशय ताकदीनं ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या तिघांचं पॅनेल, महायुतीचं पॅनेल आहे. प्रत्येकजण 10 जागांमध्ये तिथं लढतोय. त्याच्यामध्ये निशिकांत पाटील असतील, सम्राट महाडिक, राहुल महाडिक असतील आणि आनंदराव पवार या तिघांचं पॅनेल आहे. आता या तिघांच्या पॅनेलमध्ये नेमका किती समन्वय आहे, नेमकं किती काम करतायत. उदय सामंतांनी प्रचार केलाय, चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचार केलाय. नेमकं काय होतंय हे बघायला लागेल. आणि या तिघांमध्ये पूर्वी राजकीय गटबाजी झालेली आहे. म्हणजे आनंदराव पवार असतील किंवा निशिकांत पाटील असतील किंवा सदाभाऊ खोत असतील किंवा राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत. त्यामुळे ते एकजिनसीपणा निवडणुकीनं जाणं का त्याच्यावरच याच्यामध्ये महायुतीचं यश अपयश अवलंबून आहे. जयंत पाटील यांनी मात्र या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून आघाडी घेतलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी आनंदराव मलगुणेंचा उमेदवारी सर्वप्रथम जाहीर केली. आष्टामध्ये सुद्धा त्यांनी वैभव शिंदेची उमेदवारी जाहीर केली. सगळ्यात पहिला विरोधकांमध्ये नसलेला समन्वय पाहून त्यांनी अतिशय ताकदीनं प्रचार सुरू केला. आणि त्यांच्या दृष्टीनं यावर्षी एक नवीन गोष्ट अशी झालेली आहे की ज्या वेळेला मागच्या वेळी सुद्धा त्यांचं जरी नगराध्यक्षपद लोकनियुक्त त्यांच्याकडे नसलं तरी बहुमत त्यांच्या बाजूने होतं. उपनगराध्यक्ष करण्यामध्ये त्यांना यश मिळालं होतं. यावेळेला मात्र एक फॅक्टर असा झालेला आहे की गोपीचंद पडळकर यांनी राजाराम बापू पाटील आणि कुसुमताई पाटील यांच्याविषयी म्हणजे जयंतरावांच्या आई वडिलांविषयी जे वक्तव्य केलं त्याचे खूप मोठे पडसाद हे वाळवा तालुक्यात उमटले आणि त्याचा मोठा आंदोलन, एक संस्कृती बचाव आंदोलन हे सांगलीमध्ये झालं. तर त्याचे पडसाद ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये उमटतील असं दिसतंय. गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचे पडसाद म्हणून तिथं एक मोठी सहानुभूती ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकी लोकांना दिसते. आणि जे आता तिथं विश्वनाथ डांगे म्हणजे अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र जे तिथं उभारलेले आहेत, तर गोपीचंद पडळकर यांनी राजाराम बापू आणि कुसुमताईंच्याबद्दल वक्तव्य करून सुद्धा या डांगेंनी म्हणजे अण्णा डांगेंनी किंवा चिमण डांगे असेल किंवा विश्वनाथ डांगे असतील यांनी या घटनेचा निषेध केला का नाही याबद्दल सुद्धा चर्चा या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं जनतेनं जर भावनिक मतदान केलं तर मात्र याचा फायदा जयंत पाटील होईल. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जयंत पाटील यांनी हितं परिवर्तन करायचं अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यांनी 9 वर्षामध्ये जो पंचनामा तिथं एक पुस्तिके काढले त्याच्यामध्ये सुद्धा कसं विरोधकांनी तिथली पाणी योजना, ड्रेनेज योजना, रस्ते याच्याबद्दल काम केलेलं याच्याबद्दल लिहिलं. विरोधकांनी मात्र त्याच्याबद्दल काही उठवलेला. जयंत पाटलांनी एक गुंडगिरीचा एक मुद्दा सुद्धा फार महत्वाचा केलेला आहे. अर्थात त्याला निशिकांत पाटील उत्तर देत आहेत, पण नेमकं परिवर्तनाच्या दिशेनं नेमकं काय होतं हे बघायला लागेल. विट्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. विट्यामध्ये 50 वर्ष हनुमंतराव पाटील, सदाशिव पाटील आणि वैभव पाटील यांची सत्ता या ठिकाणी आहे. आणि वैभव पाटील असतील किंवा सदाभाऊ पाटील असतील यांनी काँग्रेस, त्यानंतर अपक्ष आघाडी, त्यानंतर मग राष्ट्रवादी शरद पवार आणि आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळं अनेक पक्षांतर केल्याचा आरोप हा सुहास बाबर यांनी केलेला आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 50 वर्षाची ही पाटील घराण्याची सत्ता उलथवायची असा निश्चय सुहास बाबर यांनी केलाय. सुहास बाबर आणि त्यांचे बंधू अमोल बाबर हे दोघं प्रचार करतायत आणि त्यांनी पॅनेल करताना या ठिकाणची जी मोठी घराणी आहे त्या घराण्यांचं एक पॅनेल तयार केलेलं आहे. उलट वैभव पाटील यांनी पॅनेल तयार केले त्याच्यामध्ये बरेचसेच लोक त्यांच्या घरचे आणि
त्याचे कामगार असल्याचा आरोप त्या ठिकाणी होतोय. अर्थात इथं पाण्याची समस्या फार मोठी आहे आणि 50 वर्षात पाण्याची समस्या सोडवता आली नाही का, रहदारीचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडींचा प्रश्न आहे, भाजी मंडई अजून करता आली नाही, असे प्रश्न या ठिकाणी सुहास बाबर यांनी उपस्थित केले. सुहास बाबर यांनी मागच्या वेळी निधी आणलेला त्याचा पण विषय या ठिकाणी केलेला आहे. तर हे सगळे विषय धरता आणि तिथे एक आणखी एक गोष्ट घडली की तिथे मूळचे जे अनिल म बाबर होते भाजपचे, तर त्यांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट हवे होतं आणि काही जागा हव्या होत्या, पण त्यांना मात्र डावलण्यात आलेलं आहे. त्यामुळे तिथं सुद्धा एक नाराजी भाजपच्या निष्ठावंतांमध्ये आहे. याचा सुद्धा फटका बसतो का हा बघायला लागेल. आणि दुसरी गोष्ट, गोपीचंद पडळकर यांचा पाठिंबा किंवा भाजपचं पॅनल असल्यामुळं तिथं मराठा मतदार जो आहे, मराठा मतदार, मुस्लिम मतदार आणि दलित मतदार नेमकं कुठल्या बाजूवर कौल देणार हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि तिथं काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा, म्हणजे विश्विक कदम असतील किंवा विशाल पाटील असेल, यांनी सुद्धा अप्रत्यक्षपणे सुहास बाबर यांना पाठिंबा दिलेला दिसतोय. बाबासाहेब मुळीक जे आहेत तिथले नेते शरद पवार गटाचे, यांनी सुद्धा सुहास बाबर यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे यावेळेला 50 वर्षाची सत्ता उलटून टाकण्यासाठी जे जे काय करायला लागते ते सुहास बाबर यांनी केले. त्यामुळे नेमकं आपल्याला पाहावं लागेल सत्ता परिवर्तन होतंय का. पण या सगळ्या गोष्टीकडे मात्र सांगलीकरांचं निश्चित लक्ष लागून राहिलेलं आहे.